अगं श्रेया, डॉक्टर काय म्हणालेत गं? अगं डॉक्टरांचं म्हणणं असं आलं आहे की आपल्याला किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे. पण तू घाबरू नकोस, आपण त्यांना विचारून घेऊयात पुढचं काय. बरं, चल जाऊयात. तुमची फाईल बघितली आणि पूर्ण केस समजून घेऊन तुम्हाला कॉल केला होता. आपल्याला किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे. त्यासाठी आपल्याला एक ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करावंच लागणार का? हो, करावंच लागेल. दुसरा काही पर्याय नाही? पर्याय नाहीच, कारण की किडनीचं पूर्ण फंक्शन डिस्टर्ब झालं. त्यामुळे आपल्याला ऑपरेशन केल्याचं दुसरा ऑप्शनच नाही आपल्याकडे. डॉक्टर, मी किडनी द्यायला तयार आहे. नाही श्रेया, आपण विचार करूयात. तुम्ही विचार करा आणि लवकर डिसिजन करावा, कारण की उशीर झाला तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. धन्यवाद. सर, किडनीची मागणी वाढत चालली, तर आपण लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा. मला माहीत आहे मार्केटमध्ये कशाची डिमांड आहे, त्यामुळं तू नको सांगू कशाची डिमांड आहे. गेली बरेच वर्ष आले हेच काम करतोय मी. आय ओनली केअर अबाउट ऑर्गन, नॉट द डोनर. अगं श्रेया, मी ऐकलं तू किडनी डोनेट करतेस काकूंना. अगं हो ना, किती हट्टीपणा. माझं कधी ऐकणार आहेस तू? तुला डॉक्टरांच्या इलिगल केसेस बद्दल माहित आहे का गं? मी असं ऐकलंय ते किडनी नाही आयुष्यच काढून घेतात. अगं पण माझ्या एका किडनीने जर हिचं आयुष्य वाचत असेल तर मग मी द्यायला तयार आहे ना. अगं तू माझ्यासाठी आपलं आयुष्य का धोक्यात घालतेयस? मी किती दिवस जगणार? तुझं अख्खं आयुष्य पडून आहे. आणि डॉक्टरांना फक्त पैसेच पाहिजे असतात. तू सावधान राहा. बास झालं आता माझा निर्णय. आपण उद्या जातोय, हे ठरलंय, फायनल आहे. बस. बरं बाबा, ही कुणाचं ऐकत नाही, जावंच लागणार आपल्याला. बरं बरं. काय डिसिजन घेतला आपण? डॉक्टर, आम्ही तयार आहोत किडनी द्यायला. तुमची काय तयारी म्हणायची? चालेल डॉक्टर. चालतं, मग आपण ऑपरेशनसाठी पुढची प्रोसेस ती करूया. काही सायन्स वगैरे इथं करावे लागतील. ऍज अ फॉर्मॅलिटी म्हणून तो करा, काय अडचण नाही. साईन करा. सायन्स वगैरे झाल्या की आपण लगेच स्कूटीला शिफ्ट करूया तुम्हाला आणि पुढची प्रोसेस चालू करूया. काय टेन्शन घ्यायचं काम नाही, एकदम व्यवस्थित होऊन जाईल, काय अडचण नाही. धन्यवाद. थँक्यू. ऑपरेट झालं की पैसाच पैसा आहे. हो सर, का नाही, एवढं 20% विसरू नका. बरं सर, मी काय म्हणत होतो की आज किडनीसोबत बाकीचे ऑर्गन काढले तर, कारण की सर ब्लॅक मार्केटमध्ये किंमत वाढत चालली. बघा तुमच्या म्हणण्यानुसार. हा सर, लवकर कामाला लाग. खेळ संपलाय डॉक्टर.
शहा, तुला माहित नाही किती पैसा आहे धंद्यामध्ये, तू मला फक्त साथ दे. तू जीवनात जेवढा पैसा बघितला नाही तुला तेवढा पैसा दाखवतो मी, फक्त तू साथ दे. शहा, मला एकट्याला पकडून कायच करणार, तुला माहित नाही रॅकेटची मुळे किती खोलपर्यंत गेले. मला एकट्याला पकडून कायच करणार आहे. तू कोण आहेस? माहिती आहे मला तू कोण आहे. तू माणुसकी आणि डॉक्टराच्या नावाला कलंक आहेस. आणि काय म्हणाला, कोणाला फोन लावशील, कोणाला लावायचा फोन. बघतो मी कोण काय करून घेते माझं. आणि पैशांचं मोह कोणाला दाखवतो. मला साथ दे शहा, खूप पैसा आहे. पैशांचा मोहात आंधळा झालायस तू रवी, समज याला. मला एकट्याला पकडून कायच करणार आहे, खूप मोठं रॅकेट आहे. सुरुवात तर तुझीपासून झाली रे, देवाच्या रूपात तू दानवा. बाकी तुम्ही बघून घेतो काय करायचंय काय नाही. अगं श्रेया, मी तुला आधीच म्हटलं होतं जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर. अगं आई, मला काहीच नसतं झालं, हे तर आधीच ठरलं होतं. म्हणजे म्हणजे आई, मी सांगतो. अरे या श्रेया, बसा. सर, तुम्ही आज बोलवलं मला? श्रेयाजी, तुम्हाला इकडे बोलून घ्यायचं कारण म्हणजे फार सिरियस आहे. आता तुमचे बाबा म्हणजे आमचे सिनियर होते आणि फार धाडचे पोलीसवाले होते. आणि ते आम्हाला तुमच्याबद्दल नेहमी सांगायचे की माझी लेक माझ्यासारखीच धाडसी आहे म्हणून. तर याच लेकीला आज एक धाडसी काम करायला बोलवलं आहे मी. सर, तुम्ही आता माझ्या बाबांचं नाव घेतलंच आहे, तर मग मी त्यांचं नाव रोशन करायला तयारच आहे. तुम्ही फक्त प्लॅन सांगा, मी ते करेन. श्रेया, आमच्याकडं डॉक्टर रवी नावाचे एक करप्ट डॉक्टर आहेत. त्यांची माहिती इंटेल आम्हाला सतत मिळत असते. त्यांचं नाव नेहमी ऑर्गन ट्रॅफिकिंग वगैरे वगैरे असे इलिगल कामात येत असते. तर आम्हाला नुकतीच त्यांची एक इंटेल आली होती की त्यांनी एका डेड बॉडीची किडनी ट्रान्सप्लांटच्या नावानं काढून घेतलेली आहे. पण आमच्याकडं पक्का सबूत नाही आहे. तर जर तुम्ही रेडी असणार तर आपण त्या डॉक्टरला पकडून त्यांना अरेस्ट करू शकतोय. श्रेया, फार अभिमानाचं काम केलंयस, बाबांचं नाव मोठं केलंयस, पण परत धाडस दाखवू नकोस, पक्का ना? अवयव तस्करी हा केवळ गुन्हा नाही तर माणुसकीवरचा काळा डाग आहे. आपल्या गरिबीचा फायदा घेऊन आपल्यावर जीवघेणे हल्ले होतात. आपली गरज कोणाच्या अमानुष व्यवहाराला समर्थन देऊ नये. जागरूक रहा, सावध रहा आणि असे गुन्हे रोखण्यासाठी आवाज उठवा, कारण एक आयुष्य वाचवणे म्हणजे अनेक आयुष्य वाचवणे आहे. अवयव तस्करीविरुद्ध लढा. आपल्याला हवे आहे जबाबदार माणुसकी.